धनु राशी ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असे शक्तिशाली ग्रहयोग तयार होत आहेत जे आयुष्याला शिखरावर नेऊ शकतात किंवा एका चुकीमुळे सगळं उलटवू शकतात. सूर्य उत्तरायणात प्रवेश करताच देव, वेळ आणि नशीब तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करतात. काही लोकांना अचानक मोठी संधी मिळणार आहे, काहींचं नशीब झपाट्याने बदलणार आहे, तर काही लोक आज सावध न राहिल्यामुळे त्या खुशखबरीला मुकणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा, चुकीच्या लोकांवर विश्वास, अहंकार, उतावळे निर्णय हे सगळं आजच थांबवा. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मकर संक्रांतीला मिळणाऱ्या त्या 5 सर्वात मोठ्या खुशखबऱ्या कोणत्या आहेत आणि त्या तुमच्याच आयुष्यात येणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली आनंदाची बातमी आहे, अडकलेले काम अचानक मार्गी लागणार. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करताच तुमच्या आयुष्यातील थांबलेली गती पुन्हा सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून, कधीकधी महिन्यांपासून जे काम अडकून पडले होते, सरकारी कागदपत्रे, कोर्ट कचेरीचे प्रश्न, नोकरीतील प्रमोशन किंवा ट्रान्सफर, व्यवसायातील रखडलेले व्यवहार, पैशांची अडलेली एजा, अपत्य प्राप्ती, वैवाहिक जीवन, या सगळ्या गोष्टींमध्ये अचानक सकारात्मक वळण येण्याची प्रबळ शक्यता आहे. आतापर्यंत जिथे तुम्हाला वारंवार नकार मिळत होता, तिथेच अचानक अनपेक्षित फोन, संदेश किंवा भेटीद्वारे मार्ग मोकळा होऊ शकतो. सूर्याच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचं म्हणणं लोक ऐकू लागतील आणि हे आता कधीच होणार नाही असं वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसेल. मात्र एक महत्त्वाचा इशारा असा की आजपासूनच सावध राहा. घाईघाईने निर्णय घेणे, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणे आणि नकारात्मक विचारांना मनात घर करू देणे टाळले तर ही खुशखबर केवळ आश्वासन न राहता तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवणारी ठरेल. दुसरी आनंदाची बातमी आहे, पैशाचा आणि उत्पन्नाचा मोठा योग. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर गुरु आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थितीत मोठा बदल होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत जेथे पैशांची कमतरता जाणवत होती, खर्च वाढत होता किंवा मेहनतीचं योग्य फळ मिळत नव्हतं, त्या परिस्थितीत आता हळूहळू पण ठोस सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळणे, थकीत देणी वसूल होणे, पगार वाढ, बोनस किंवा व्यवसायातून अचानक नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होण्याची दाट शक्यता आहे. काही लोकांना साईड इन्कम, नवीन प्रोजेक्ट किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, तर काहींना देवाणघेवाणातील जुना अडथळा दूर झाल्यामुळे आर्थिक ताण कमी झाल्याचा अनुभव येईल. मात्र येथेही सावधगिरी गरजेची आहे. आकस्मिक मिळालेल्या पैशांवर गर्व न करता उतावळ्या गुंतवणुका किंवा चुकीच्या लोकांवर अंधविश्वास ठेवला नाही तर ही दुसरी आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात स्थैर्य, समाधान आणि सुरक्षिततेचा नवा अध्याय सुरू करेल. तिसरी बातमी आहे, नशीब अचानक जोरात साथ देणार. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असा काळ सुरू होत आहे जिथे फक्त मेहनतच नाही तर नशीबही तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. आतापर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले, देवावर विश्वास ठेवला, पण तरीही अपेक्षित यश मिळालं नाही, तर आता निराश होण्याचं कारण नाही. कारण ग्रहांची चाल अशी बनत आहे की योग्य वेळी योग्य संधी तुमच्यापर्यंत आपोआप चालत येईल. काही लोकांना अचानक मोठी ऑफर मिळेल, काहींना अशी मदत मिळेल जी त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, तर काहींच्या आयुष्यात असा टप्पा येईल जिथे एकच निर्णय त्यांचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. या काळात जुने अपमान, अन्याय आणि थांबलेली कर्मफळे संपून देवाने राखून ठेवलेलं फळ मिळायला सुरुवात होईल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल, लोक तुमचं मत विचारू लागतील आणि जिथे तुम्हाला कमी लेखलं जात होतं तिथेच तुमचं कौतुक होईल. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देत असतानाच तुमची ही परीक्षा घेतली जाते. अहंकार, उतावळेपणा आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास जर आज थांबवला नाही तर ही सुवर्ण संधी हातातून निसटू शकते. म्हणूनच मकर संक्रांतीनंतर शांत मन, नम्र स्वभाव आणि योग्य निर्णय यांना प्राधान्य द्या. कारण हा असा काळ आहे जिथे देव, वेळ आणि नशीब तिन्ही गोष्टी एकत्र येऊन तुमचं आयुष्य उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही फक्त सावध राहा, योग्य पाऊल उचला, बाकी सगळं आपोआप जुळून येईल. चौथी आनंदाची गोष्ट आहे, नातेसंबंधात सुख, समाधान आणि आनंदाची मोठी बातमी. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर शनी, चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे नातेसंबंधांच्या बाबतीत मोठा सकारात्मक बदल दिसून येणार आहे. आतापर्यंत जे गैरसमज, वादविवाद, दुरावा किंवा मनातील न बोललेली वेदना नात्यांमध्ये साचून राहिली होती ती आता हळूहळू दूर होऊ लागेल.
पती पत्नी, प्रेमसंबंध, कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांमधील ताण कमी होऊन संवाद वाढेल आणि पुन्हा विश्वास निर्माण होईल. काही जणांच्या घरात अचानक आनंदाची बातमी येऊ शकते. लग्न ठरणे, नातं पक्क होणे, अपत्य प्राप्तीची शुभवार्ता किंवा कुटुंबात मंगल कार्य ठरण्याचे योग आहेत. या काळात तुमच्या शब्दांना आणि वर्तनाला विशेष महत्त्व असेल. तुम्ही शांत, संयमी आणि समजूतदार राहिलात तर नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील आणि जुनी जखम भरून निघेल. मात्र अहंकार, संशय आणि तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात तर तयार झालेला हा शुभयोग कमजोर होऊ शकतो. म्हणून मकर संक्रांतीनंतर प्रेम, आदर आणि समजूतदारी जपली तर ही चौथी खुशखबर तुमच्या आयुष्यात भावनिक स्थैर्य, घरात शांतता आणि मनाला समाधान देणारी ठरेल. 5वी आनंदाची बातमी आहे जीवनात मोठा बदल आणि भाग्याचा जोरदार उदय. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर असा शक्तिशाली काळ सुरू होत आहे जिथे तुमच्या जीवनात दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर येईल. शनी आणि सूर्य यांच्या संयोगामुळे जुनी कर्मफळे पूर्ण होऊन नवीन उजळ अध्याय सुरू होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही सतत प्रयत्न करत होतात पण यश हातात येत नव्हतं, त्या गोष्टी आता योग्य वेळ आल्यामुळे सहज पूर्ण होताना दिसतील. तुमच्या विचारांमध्ये स्पष्ट राहील, निर्णय क्षमता वाढेल आणि योग्य मार्ग स्वतःहून तुमच्या समोर उघडत जाईल. या काळात समाजात तुमची ओळख, मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची दाट शक्यता आहे. काही लोकांना नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते तर काहींच्या आयुष्यात असा निर्णायक क्षण येईल जो पुढील अनेक वर्षाचं भविष्य ठरवेल. मात्र लक्षात ठेवा, हा भाग्याचा उदय तेव्हाच टिकून राहील जेव्हा तुम्ही नम्रता, संयम आणि कृतज्ञता जपून ठेवाल. मकर संक्रांतीनंतर जर तुम्ही अहंकार टाळला, चुकीच्या सवयींपासून दूर राहिलात आणि देवावर विश्वास ठेवून योग्य कृती केली तर ही 5वी खुशखबर तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून टाकणारी ठरेल. धनुराशी, मकर संक्रांतीनंतरचा हा काळ साधा नाही. हा असा काळ आहे जिथे देव, वेळ आणि नशीब तिन्ही एकत्र येऊन तुमची परीक्षा घेत आहेत. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहेत. पण लक्षात ठेवा, अहंकार, घाईघाईचे निर्णय आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास हे सगळं जर आजच थांबवलं नाही तर तयार झालेला हा सुवर्णयोग हातातून निसटू शकतो. आजपासून सावध राहा, मन स्वच्छ ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर मकर संक्रांतीनंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं.